जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की इथं आहे, जर समजा तुम्ही 2.5 इंच एवढं जर घेत असाल एक विड्थ, तर त्यामध्ये अर्धा इंच आहे ते मायनस करावं, 2 इंच आहे ते फक्त विड्थ घ्या. पण आता इथं जर 2च इंच अशी जी ही लाईन आहे ते मी डॉटेड करते अशी, म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला समजेल. इथं 2 इंच घेतला, जर इथं देखील 2 इंच घेतला तर गळा आहे तो ब्रॉड होणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, समजा इथं जर 2 इंच तुम्ही घेत असाल तर इथं आहे ते अर्धा ते 1 इंच आहे ते तुम्ही वाढवू शकता. इथं जर 2 इंच घेतला असला तर इथं 2.5 ते 3 इंच एवढं तुम्ही घेऊ शकता. आर्महोलने कर्व न करता हाताने थोडासा पसरट असा कर्व ड्रॉ करायचा हवाला, जेणेकरून इथला ब्रॉडनेस वाढतो, त्यामुळे दिसताना ब्लाउज आहे ते व्यवस्थित दिसतं. पण इथे आहे ते विड्थ आहे ते कमीच करायची, जेणेकरून शोल्डर आहे ते उतरणार नाही. पण क्लायंटची रिक्वायरमेंट असेल की मला आहे ते फ्रंटला ब्रॉड नेक विड्थ अशी पाहिजे, तर त्यावेळी आहे ते टिप तुम्ही वापरू शकता. असेच नवीन नवीन टिप्स बघण्यासाठी आरती फॅशन डिझायनरला नक्की फॉलो करा.